आणि आईला आम्ही सोडलं, आम्ही घरी घेऊन गेलो आणि नंतर हे लोक आले आणि 15-20 दिवसातच माझी आई गेली. अरे बाप. असं झालं. त्याच्यामुळे त्या दिवशी हे लगेच आले तिथे. पहिला फोन माझा ह्यांनाच गेला, कारण मी आई जेव्हा गेली ज्या हॉस्पिटलमध्ये तिथून मला असं कोणाला फोन करू असं सुचतच नव्हतं आणि माझ्या हातात फोन होता, ह्यांचाच कॉल केलेला होता. त्याच्यामुळे माझा कॉल ह्यांनाच पहिला लागला की माझ्या आईचं असं असं झालंय. तर मग नंतर फोन केला ना मला ह्याने, तर मी मावशीला फोन केला. मावशीला माहीत नव्हता. मावशीला फोन केला मी, तर मावशी कुठे बाहेर होते. नंतर अंधेरीला मी थांबलो. काका बोलते थांब जरा, मी सांगतो त्यांना आणि सांगतेच जरा. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला गेले? नाही नाही, गावी गेले. गावी वाढले. गावी म्हणजे माझ्या गावी. तुमच्या गावी. नंतर मग मावशी वगैरे आले. त्या दिवशी सगळ्या आमच्या गावच्या लोकांना मग असं वाटलं की हे कोणतरी नवीनच आहेत इथे. त्या दिवशी सगळ्या माझ्या फॅमिलीने यांना पाहिलं. नंतर मग आईचं तिसरं होतं. त्या दिवशी पण हे सकाळी आले, ओटीवर आमच्या बसून होते पूर्ण दिवस. बाकी कोणाशी बोलत नाही, कोणाची ओळखच नव्हती ना यांची. मग हे बसून होते. मग माझ्या काकांच्या मुलींनी वगैरे सांगितलं की ते कोण आहेत. मग मी सांगितलं की असंच आहे. मग नंतर आईचं 12वं होतं, त्या दिवशी पण ते पूर्ण दिवस आले. सगळ्या लोकांना आमच्या असं कळलं की काहीतरी ह्यांचं आहे वगैरे असं सगळ्यांना गोष्ट ही कळली सगळ्यांना. मग मी सांगितलं मावशीला वगैरे की आता आमचं तर झालंय, हे आम्हाला लग्न करायचंय. तुम्ही बोललात? मग काय म्हणाले घरातले? तयार झाले? काय तुमच्या घरून? नाही झालं, पण नंतर झाला. तुमच्या घरी माहीतच नव्हतं हे सगळं? नाही नाही. इतक्या वेळा तुम्ही त्यांच्या गावी जाता हे तुमच्या घरी माहित नाही? काहीच नाही. तुमच्या घरी कसं कळलं? नंतर मी सांगितलं. पण मग शेवटी होकार झाला आणि लग्न झालं. लग्न कधी झालं? आम्ही पहिला सगळ्या कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज केलं. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. चला, व्हेरी गुड. आता या पहिल्या खेळात माऊली बक्षीस किती मिळवणार ते बघूया. खेळ आहे ग्लासामध्ये चेंडू गोळा करायचे, पण लक्षात ठेवा उजव्या बाजूला थोडी काचेवर जागा शिल्लक ठेवली. इथून तो चेंडू टाकायचा. हा जो अडथळा आहे, लाकडी ठोकळा आहे किंवा लाकडी ही जी वस्तू आहे, याला तो चेंडू आपटला पाहिजे आणि मागे येऊन कॅरम खेळलायत ना आपण, रिबाउंड करतो ना, तशा पद्धतीने तो खेळ आहे. तो ग्लासात गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी. 10 संधीपैकी 3 चेंडू गोळा झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. कळलं? घ्या. 1 2 3 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता बघूया किती जास्तीत जास्त मिळवणार. अरे वा. $1400 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. हे जैन, गुजराती, मी महाराष्ट्रीयन. त्याच्यामुळे घरी प्रॉब्लेम होईल असं वाटलं होतं आणि झालेच होते प्रॉब्लेम. तर मग मी म्हटलं पॉसिबल नाहीये मे बी, तर असं. तर मग तो म्हणाला की नको, होप्स नको सोडू, होप तू आपण राहूया आणि कन्व्हिन्स करूया. आम्ही दोघांनी ठरवलं की दोन्ही फॅमिलीला कन्व्हिन्स करायचं, म्हणजे 2 स्टेट कसं आहे त्या टाईपचं कन्व्हिन्स करायचं आणि आपण विचारायचं. आणि जर ते लोक हो बोलले, अनुमती दिली, त्याच्यानंतर आपण राजीखुशीने लग्न करायचं, नाहीतर अदरवाईज आपण वेगळं व्हायचं. मग कसं काय घरच्यांना कन्व्हिन्स केलं आणि मग लग्न कधी झालं, कुठे झालं? आधी त्यांनी त्यांच्या घरात सांगितलं. मम्मी पप्पांना, पप्पा ऑलमोस्ट डनच होते, रेडी होते. मम्मी थोड्या त्यांचं मनामध्ये नव्हतं की असं नको करू म्हणून. आणि बहिणी थोड्या वेळासाठी होत्या. त्याच्यानंतर मग त्या पण कन्व्हिन्स झाला की ठीक आहे, आता एकनी एक भाऊ आहे आणि मग कशाला आपण हे करायचं, जाऊन दे, त्याच्या मनात आहे तेच करून देऊया. पण मग लग्नाला सगळे होते? नाही, लग्नाला पण सगळे नव्हते. काय हो? मग आठवलं त्यांना, ते असे टेन्शन मध्ये बसले होते की जणू काय उद्याच लग्न आहे. लग्नामध्ये एक पार्टी होती, एक पार्टी नव्हती, असं होतं. काय झालं? मम्मी पहले ना बोल रहे थे, फिर अचानक उन्होंने एग्री किए कि नहीं चलो लड़की अच्छी है और घर पे अपने घर में एडजस्ट हो जाएगी, वो भी गुजराती अच्छी बोल रही है तो कोई प्रॉब्लम नहीं आएगा, धीरे धीरे वो सब सीख जाएगी. ठीक है, हम लोग एग्री हो जाते हैं. फिर वहाँ से हम लोग मैं
मैं खुद पहले उनके घर पे गया कि मैं आपकी लड़की को पसंद कर रहा हूँ। तो उन्होंने पहले एक बार जाके आया था, गणपति के सीज़न के टाइम में जाके आया था, दिखाया, उसने थोड़ा उनको आइडिया आ गया था कि ये कुछ है लफड़ा। फिर वहाँ पे इसलिए मैं एक बार गया और बोला कि मैं ऐसे ऐसे हूँ और आपकी बेटी के साथ शादी करने वाला हूँ। कि उन्होंने बोला हाँ हम लोग करने के लिए तैयार है, लेकिन थोड़ा टाइम रुकना पड़ेगा। ना नहीं बोला था कभी, हाँ ही बोला था कि हम लोग करेंगे, लेकिन थोड़ा टाइम निकलते 1 साल 2 साल 2.5 साल हो गया। तो फिर फाइनली हम लोग ने साइलेंटली, मेरे फैमिली के लोग, हम लोग के थे, पूरे फैमिली लोग थे मेरे साइड से, और हम लोग वो आयुर्वेदिक क्या बोलते हैं उसको, वैद्यकीय आयुर्वेदिक लग्न केलं, धडकी भरली मला। वैद्यकीय लग्न केलं। वैद्यकीय समाज में हम लोग ने वहाँ पे, मेरा एक फ्रेंड ने वहाँ पे ऑलरेडी पण मैरिज मला किया था। खरं सांगू धक्का बसला असता, आयुर्वेदिक लग्न पण होतात आपले। तो आर्य समाज वैद्यकीय समाज में वो रहता है Yes, ना। yes, तो मेरे yes, एक yes. फ्रेंड ने किया था वहाँ पे शादी, तो उसने पूरा सेटिंग करके वहाँ पे मुझे बताया कि यहाँ पे होता है शादी। तुमच्या घरी माहिती होतं, तुमच्या घरी अजून जरा थांबायला सांगितलं, सांगत होते, पण शेवटी लग्न झालं। लग्न झालं। आता सगळ्यांनी स्वीकारलं हो, नंतर सगळ्यांनी इन्स्टंट, म्हणजे त्या दिवशी जेव्हा आपण NC करायला आम्ही दोघं जेव्हा बोरीला गेलो पोलीस पोलीस स्टेशनमध्ये, स्टेशनला आले आई पप्पा दोघं पण आले, आणि मग आईने मस्त जरा गाल शिकवला माझा पोलीस आल्याबरोबर? स्टेशनमध्ये. हो, लगेच सॉर्ट करून अगदी प्रेमाने ऑलमोस्ट प्रेम. प्रेमाने। पण जेव्हा इथे प्रेमाचा ठसा मिळाला तेव्हा तुम्ही तिथेच होता? माझे मित्र आले होते, ते मी त्याचे घाबरले मित्र एकदम. पण घाबरले तेव्हा. सगळे मित्र, माझे 4 मित्र आले होते, पण ते सगळे आत होते घाबरले. का गेट? नाही ते ती बाकी मग ते कोणी नाही. काहे दिया परदेस ठबान. नाही पण तसं नाही. आता मग फायनली लग्न झालं फायनली लग्न व्यवस्थित. किती वर्ष झाली? 14 कम्प्लीट. 14 वर्ष झाली. कसं झालंय? छान. छान, खूप छान चालू आहे. कसा आहे स्वभाव त्यांचा? शांत. आणि यांचा स्वभाव? असं बोलायचं आहे, प्रेमाने आणि सगळं आहे. कधी कधी त्याच्या जातो वरती मम्मीसारखं, नॉर्मली शांत आहे. कधी कधी दुर्गेचा अवतार घेतला जातो. तो पाहिजे ना एक घरामध्ये एक होम मिनिस्टर. एक पाहिजे, बरोबर आहे. येस त्यांना एकच मिळालेला आहे ना तेव्हा, त्यामुळे. बरं, आता या पहिल्या खेळात बघूया किती बक्षीस मिळणार. ओके. हं? लाकडी ठोकळ्यांचा मनोरा रचायचा. 3 टप्पे पूर्ण झाले की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर जितके टप्पे उंच होणार तितकं बक्षीस प्रत्येकी 200 रुपयांनी वाढत जाणार. बघूया किती बक्षीस मिळणार. ₹1000 बक्षीस मिळालं. अभिनंदन. आता बघूया किती मॅक्सिमम मिळवणार. 1200 रुपये झाले. $1400. $1600. $1800. $1800 पडणार. अभिनंदन. 1800 रुपयाचं बक्षीस. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष काय 6 वर्ष झाली. नक्की ठरवा दोघांनी किती. 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. आता 5 होईल कम्प्लीट डिसेंबरमध्ये. 5 पूर्ण होणार. ठरली? किती झाली आता? 4 वर्ष झाली, आता 5 कम्प्लीट होईल. 5 होणार. 2011ला आपलं लग्न झालं. कधी झालं? 2000? 31 डिसेंबर 2011. बरोबर. आता 16ला 5 पूर्ण होणार. होणार, बरोबर बोलते मी. मग असं आहे. असं आहे का? असं आहे.